श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 15वा आत्मदशक. समास 5वा चंचल लक्षण. श्रीराम दोघायसी तीन चालती, अगुणी अष्टधा प्रकृती, अधर्ध सांडून वर्तती, इंद्रफणी ऐसी श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की वायू आणि जाणीव, प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या प्रेरणेने सत्व रज तम हे त्रिगुण किंवा त्रिदेव या अगुण म्हणजेच गुणातीत अशा परब्रह्मात वागत असतात. ज्याप्रमाणे इंद्र म्हणजे मांजर आणि फणी म्हणजे सर्प एकमेकांवर टपून असतात, त्याप्रमाणे ही सूक्ष्म चंचल अष्टधा प्रकृती अधजड पंचभौतिकाला आणि ऊर्ध्व निश्चल स्वरूपाला सोडून मध्यभागी खेळ करीत असते. तात्पर्य, चंचल अंतरात्मा पूर्णपणे जडत्व आणि निश्चलत्वही पावत नसून त्या दोघांच्या मध्यभागीच वावरत असतो. पण तोंडे भक्षितो पणजा, मूल बापा समारी वोजा, चुकार्या गेला राजा, चौघा जणांचा श्रीराम. वायू हा पणजा, अग्नी हा आजा, आप हा बाप आणि पृथ्वी मूल. पणजा पंतवंडांना खाऊन टाकतो, म्हणजे या चार महाभूते एकात एक लय पावतात ही लीला वर्णन केली आहे. तर मूल बापाला सहज मारते, या त्रिगुणांची लीला वर्णन केली आहे. चौघांचा राजा चुकारया गेला असे म्हटले आहे. येथे राजा म्हणजे आकाश म्हणजेच अंतरात्मा होय. हा या लीलेत जणू नाहीसाच झालेला, दुर्लक्षित झालेला दिसतो. देवा देवालयामध्ये लपाला, देऊळ पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला, ऐसेची आहे श्रीराम. देव म्हणजे अंतरात्मा, हा देवालयात म्हणजे देहात लपलेला असतो. देवळाची पूजा केली की ती देवाला पावते. सृष्टीमध्ये सर्व प्राण्यांमध्ये हीच गोष्ट दिसून येते. दोन्ही नामे एकास पडिली, लोकीने मस्त कल्पिली, विवेके प्रत्यये पाहिली, तो एकची नाम श्रीराम. प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही नावे वस्तुतः एका मायेचीच आहेत. लोक दोहोंची कल्पना करतात, पण विवेकाने प्रत्यय घेऊन पाहिल्यावर दोन्ही एकाचीच नावे आहेत हे कळते. नाही पुरुष ना वनिता, लोके कल्पिले तत्वता, याचा बरा शोध घेता, काहीच नाही श्रीराम. नावाप्रमाणे तेथे कुणी पुरुष अथवा स्त्री नाही. लोकांनी तत्वांच्या ठिकाणी अशी कल्पना केलेली आहे. सारासार विवेकाने याचा शोध घेतल्यावर कळून येते की खरे तर येथे काहीच नाही. स्त्री नदी पुरुष खळाळ, ऐसे बोलती सकळ, विचार पाहता निवळ, देह नाही श्रीराम. स्त्रीलिंगी नदी आणि ओढा पुल्लिंगी असे सर्व लोक बोलतात. विचार करून पाहिले की कळते की पाण्याला स्त्री अथवा पुरुषाचा देह नाही. आपण आपणास कळेना, पाहू जाता कळेना, कशास काहीच मिळेना, उदंडपणे श्रीराम. आपण कोण हे आपल्यालाही कळत नाही. शोध घ्यावा म्हटले तर तेही जमत नाही. अफाटपणामुळे, उदंडपणामुळे कशाचाच कशाशी मेळ बसत नाही. एकलाची उदंड झाला, उदंडची एकला पडिला, आपणासी आपला, गलबला सोसवेना श्रीराम. एकला एक होता तोच उदंड झाला, आणि उदंड होऊनही तो एकला एकच असतो. आपलाच गलबला आपल्याला सोसवत नाही असे झाले. एक असोन फुटी पडिली, फुटी असोन स्थिती एकली, विचित्र कळा पैसावली, प्राणी मात्री श्रीराम. एक असून त्यात फूट पडल्याने अनेक झाल्यासारखा दिसतो, पण प्रत्येकात भिन्नत्व दिसत असले तरी अंतरस्थिती अंतरात्मा एकच होय. अनेक रूपात भासूनही एकत्व भंगू न देण्याची ही अंतरात्म्याची विचित्र कळा सर्व प्राणी मात्रात पसरली आहे. वल्लीमध्ये जळ संचरे, कोरडेपणे हे वावरे, बोले वाचून नथिरे, काही केल्या श्रीराम. वेलीमध्ये पाणी भरून राहिलेले असते, पण तिला स्पर्श केला तर ओलेपणा जाणवत नाही. ती बाहेरून कोरडीच असते, पण ओलेपणाशिवाय ती काही केल्या जगूच शकणार नाही. झाडामध्ये केली आळी, झाडे धावती निराळी,
कित्येक झाडे अंतराळी उडून जाती श्रीराम. झाडांना पाणी घालण्यासाठी आळी केलेली असतात. पाणी मिळाल्याने झाडे आकाशात वाढतात. कित्येक झाडे आकाशात उंच वाढतात, तर काही झाडे म्हणजे पक्षी वगैरे उडून जातात. भूमीपासून वेगळी झाली, परिते नाहीत वाळली, निराळीच बळावली, जेथ तेथे श्रीराम. जमिनीपासून वेगळी झाली तरी ती वाळत नाहीत, ती जेथे तेथे आकाशात जोमाने वाढतात. देवा करिता चालती झाडे, देव नसता होते लाकडे, नीटची आहे कुवाडे, सर्वथा नव्हे श्रीराम. अंतरात्मा आहे म्हणून देह जगतो. अंतरात्मा नसेल तर झाडाचे लाकूड होते, हे सर्व स्पष्टच आहे. त्यात गुप्त काहीच नाही. झाडापासून झाडे होती, तेही अंतरिक्ष जाती, मुळाने भेदिली जगती, कदापि नाही श्रीराम. झाडापासून झाडे होतात, तीही झाडे आकाशात जातात. देहरूपी झाडाच्या मुळ्या जमिनीत मुळीच जात नाहीत. मुळाने पृथ्वी भेदली असे कधी होत नाही. झाडास झाडे खात पाणी, घालून पाळिले प्रतिदिनी, बोलके झाडे शब्द मथनी, विचार घेती श्रीराम. झाडांना झाडेच खतपाणी घालून रोजच्या रोज पाळतात. जी बोलकी झाडे असतात ती शब्दांचे मंथन करून त्यातील जे सार असते त्याचे ग्रहण करतात. होणार ती तुके आधीच झाले, मग कल्प कल्पूनी बोलिले, जाणत यासी समजले, सकळ काही श्रीराम. जे काही होणार असते ते आधीच होऊन जाते, पण त्याचे विवेचन आपापल्या कल्पनेप्रमाणे शास्त्रकाराने केलेले आहे. जो ज्ञानी असतो त्यालाच सर्व काही नीट समजते. समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना, प्रत्यये विण अनुमानेना, सकळ काही श्रीराम. एखाद्याला ते समजले तरी उमजत नाही, दुसऱ्या कोणाला ते उमजते पण समजत नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत त्याची संपूर्णपणे कल्पनाही करता येत नाही. सर्वत्रांचा वडील कोण, हेची पाहावी ओळखण, भेटे आपणास आपण, जगदांतरे श्रीराम. सर्वाहून श्रेष्ठ कोण याचा विचार करावा. त्याची म्हणजेच अंतरात्म्याची ओळख करून घ्यावी. म्हणजे आपली आपल्याला भेट होते, म्हणजेच स्वस्वरूपानुभव येतो आणि तोच अंतरात्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे हेही कळून येते. अंतरनिष्ठांची उंच कोटी, बाहेर मुद्द्याची संगती खोटी, मूर्खे काय समजेल गोष्टी, शहाणे जाणती श्रीराम. जे अंतर्निष्ठ असतात ते फार उच्च कोटीचे जाणावेत. जे बहिर्मुख असतात त्यांची संगती खोटी म्हणजे वाईट असते, पण मूर्खाला या गोष्टी कळत नाहीत. शहाणे लोक असतात तेच सर्व जाणतात. अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नवाजी, अंतरेन राखता भाजी, मिळणार नाही श्रीराम. आपण जर दुसऱ्यांचे अंतःकरण जाणून त्यास प्रसन्न केले तर कोणीही आपल्याला नावाजतो. आपण जर दुसऱ्याचे मन जाणून त्यास समाधान होईल असे वागलो नाही तर भाजीसारखा क्षुद्र पदार्थही आपल्याला प्राप्त होणार नाही. ऐसे वर्तते प्रत्यक्ष, अलक्षी लावावे लक्ष, दक्षास भेटता दक्ष, समाधान होते श्रीराम. हे असे प्रत्यक्ष घडते हे आपल्याला दिसून येते. म्हणून अलक्ष अशा परब्रह्माकडे लक्ष लावावे, त्याचे अनुसंधान ठेवावे. अशा प्रकारे जो आत्मानुभवाविषयी दक्ष असतो त्याला दुसरा दक्ष माणूस भेटला की अत्यंत समाधान लाभते. मनास मिळता मन, पाहून येती निरंजन, चंचल चक्र उल्लंघून, पैलाड जाती श्रीराम. गुरु शिष्यांचा ऐक्यभाव झाला, मनास मन मिळाले की त्या निरंजन परमात्म्यास पाहता येते आणि मायेचा मीपणाचा सर्व उपद्व्याप ओलांडून पलीकडे जाता येते. एकदा जाऊन पाहून आले, मग ते सन्निध देखिले, चर्मचक्षी लक्षिले, नवचे कदा श्रीराम. एकदा त्या निरंजन परमात्म्याचा अनुभव आला की तो सदैव अगदी जवळच आहे असे दिसते. म्हणजे जेथे पाहावे तेथे सर्वत्र तोच दिसतो.
पण चर्मचक्षुने डोळ्याने त्याचा अनुभव घेता येणे कधी शक्यच नसते. नाना शरीरी चंचळ अखंड करी चळवळ परब्रह्म ते निश्चळ सर्वा ठाई श्रीराम. नाना शरीरात तो चंचल अंतरात्मा अखंड चळवळ करीत असतो, पण परब्रह्म मात्र सर्वत्र घनदाट कोंदाटलेले असले तरी ते निश्चळच असते. चंचल धावे एकीकडे ओस पडे दुसरेकडे चंचल पुरे सर्वांकडे हे तो घडे ना श्रीराम. चंचल असते ते एकीकडे धावले की दुसरीकडे ओस पडते. चंचल सर्व ठिकाणी एकाच वेळी पुरे पडेल असे कधी घडूच शकत नाही. चंचल चंचळास पुरेना आवघे चंचळ विवरेना निश्चळ अपार अनुमाना कैसे येते श्रीराम. चंचळ असा हा अंतरात्मा चंचळाच्या म्हणजे मूळ मायेच्या सर्व व्यापालाच जर पूर्णपणे ओळखू शकत नाही तर अपार आणि निश्चळ अशा परब्रह्माची तो कल्पना तरी कशी करू शकेल. गगनी चालिली हवावी कैसे पावेल पार पदवी जाता मध्येची विझावी हा स्वभावची तिचा श्रीराम. दारूचा बाण पेटवल्यावर तो आकाशात उंच जातो, पण तो आकाशाला भेदून पलीकडे कसा जाऊ शकेल. जाता जाता तो मध्येच विसतो, कारण तो त्याचा स्वभावच आहे. मनोधर्म एक देशी कैसा आकळील वस्तूसी निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म म्हणे श्रीराम. त्याप्रमाणे मन हे एकदेशी असल्याने सर्व व्यापक अशा परब्रह्म वस्तूला ते कसे जाणू शकेल. जो भाग्यहीन असतो तोच परब्रह्माचा साक्षात अनुभव त्याला नसल्याने सर्वच ब्रह्म असे म्हणतो. नाही सारा सार विचार तेथे अवघा अंधकार खरे सांडून खोटे पोर नेणते घेते श्रीराम. जेथे सारासार विचार नसतो तेथे सर्व अंधकारच असतो. अज्ञानी माणूस सत्य असे सार सोडून खोटे असार ग्रहण करतो. एखाद्या लहान अज्ञानी मुलासारखेच त्याचे हे वागणे असते. ब्रह्मांडाचे महाकारण तेथून हे पंचीकरण महावाक्याचे विवरण वेगळे असे श्रीराम. ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया होय. तेथूनच पंचमहाभूते व पंचीकरण वगैरे उत्पन्न होते. पण महावाक्याचे विवरण हे यापासून अगदी वेगळे असते. महत्त्व महद्भूत तोची जाणावा भगवंत उपासना हे समाप्त येथून झाली श्रीराम. महत्त्व सर्वात श्रेष्ठ तत्व आणि महद्भूत म्हणजे सर्व उत्पन्न झालेल्या वस्तूतील श्रेष्ठ वस्तू होय. म्हणजेच जाणीव कळा किंवा जगज्योती अथवा अंतरात्मा होय. तोच षड्गुणैश्वर्य युक्त भगवंत जाणावा. त्याचे निरंतर अनुसंधान हीच खरी उपासना होय. मूळ मायेतच द्वैतरूपी उपासनेची समाप्ती होते. कारण अनुसंधान करता करता परब्रह्म वस्तूशी तादात्म्य झाले की त्या वस्तूखेरीज दुसरे म्हणून कोणी उरतच नाही. तर कोण कुणाची उपासना करणार. कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी श्रीराम. कर्म उपासना आणि ज्ञान हे वेदांचे 3 भाग प्रमाण मानले जातात. पण याप्रमाणे वेदाचे ज्ञान झाले तरी ज्यावेळी परब्रह्म वस्तूशी ज्ञाता एकरूप होतो त्यावेळी तो पूर्णता प्राप्त करतो. यालाच विज्ञान असं म्हणतात. ज्ञानाची परिसमाप्ती विज्ञानात होणे हेच महत्वाचे आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चंचल लक्षण निरूपण नाम समास 5वा समाप्त.